नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी शेताकडे आलो. तुरीमध्ये डुकरं आले होते का ते पाहिले. तर अशी आहे पहा तूर. तुरीला काय पाणी दिलं नाही. इकडे काही दिसेना झालं, कुठं गुंदळलेलं. पहा रान किती उरलेलं आहे तुरीचं. हे बेड मधलं बेड आहे, हे एक सोडून दिलेलं पूर्ण बेड असं उरलेलं आहे. पाणी दिलं नाही तरी पण पहा किती तूर वाकली. ते एका जागेवर गुंदळल्यासारखं दिसायलंय. इकडं आलती काय की डुकरं. हे एक फाटा वाकलेला आहे. इथं पण एक वाकलेला आहे फाटा. पहा अशी आहे तूर. खूप गुत्ता झालाय तुरीचा. पाय हे पोझिशन आहे पहा तुरीची. तर आता पाहत पाहत मी खालच्या काटकून त्या पलीकडल्या वावरामध्ये जातो. इथे एका जागी डुकरानं उकरलेला आहे. एवढं उकरलं पहा डुकराने. इथं उकरून इकडून असे गेले हे पावलं. मित्रांनो, या काठाला एक बोरीचं झाड आहे. बोर मस्त पिकलेत आता याचे. पहा बोर किती मोठा आहे. किडेलं नाही, एकदम नंबर 1 चे बोर आहे. खायला पण इतकं गोड आहे फळ. हे लईच भारी बोर आहे. लईला काटून आली. एकदा मी फवारणी केली होती तुरी सोबत या बोरीला, त्याच्यामुळे किडेल झालं नाही बोर. इथं नाली आहे खाली, त्याच्यामुळं हे पहा बिलकुल किडेलं नाही. फळ पहा किती मोठा आहे. लईला काटून आले. खाली आहे नाली पहा. चुकड्याचं भस भस खाली जाता येत नाही. पहा हरणं मित्रांनो, हरणं हे तुरीमध्ये हरणं होते. त्यालाच मोआ सासू लागल्यानं पळाली पहा तिकडं. या कोणत्यामधून गेले, इथून गेले पहा तिकडं. हरणं काय नुकसान करीत नाहीत. नुकसान करतात आता रोई आणि डुकर. हे पहा गेले, खूप लांब गेले तिकडं. थांबले आता. धर धर पहा कशी उड्या मारतात. खूप लांब गेली आता. पहा मित्रांनो, आमच्या उमरखेडच्या जवळ खेडेगावामध्ये बिबट्याचा वावर आढळलेला आहे. त्याच्यामुळे काही संध्याकाळी आता जागडीला शेतकरी कोणी फिरणं झाले. एका शेतकऱ्यावर डायरेक्ट अटॅकच केलेला आहे त्यानं.
थोडं हाताला मार लागलेली आहे त्याच्यामुळं आता बरीच दहशत झालेली आहे आमच्या पण भागामध्ये बिबट्याची. एका महिन्याखाली पुण्याकडं तिकडं खूप प्रमाणामध्ये दहशत वाढली होती, पण आता ते हळूहळू बरेच लांब आलेले आहेत. तर आता आमच्या एकदम जवळ आलेले आहेत. सध्या काही रुईचा त्रास नाही, त्याच्यामुळे काही जागलेल्या याची गरज पडत नाही. आता मी चाललो तिकडं काटाला. मित्रांनो, मी आता इकडं हे दाजीचं ऑटो शूज बसून देण्यासाठी आलोय. या स्टार्टरचा डबा. आता हे डायरेक्ट आहे, पण काटा लावून डायरेक्ट केलेले आहे. आता स्टार्टरला हे काटा लावलेला आहे पहा बटनाला. असं बटन दाबून ही काटा लावून फसून टाकलेलं होतं याला. असं हे देशी जुगाड आहे, यानं धोका होऊ शकते. हे जर असंच बटन जर फसून राहिलं, बाय चान्स मध्ये जर एक फ्यूज गेला तर हे असंच स्टार्टर चालू ठेवते. हे काटा म्हणजे स्टार्टर सोडित नाही. मग तशा टायमाला मोटर जळू शकते, नाही तर केबल पण जळू शकते. असं तुमचं काही पण नुकसान होऊ शकते. तर हे या ऑटो शूजचा एक फायदा आहे. फ्यूज जर गेला तर लगेचच्या लगेच स्टार्टर सोडून देते खाली, असं सुटते खाली. तर मी आता घेतो जोडून. अगोदर आता हे फ्यूज काढावं लागतील. 3 फ्यूज काढून लय जाम आहेत फ्यूज, काढलेच नसतील त्याच्यामुळे हे जाम आहेत फ्यूज. काढतो आता. फ्यूज काढलेले आहेत आणि यायचं पहा पेचकस कसं आहे ते. हे देशी जुगाडचं बनवलेलं पेचकस आहे. लाकूड आहे आणि त्याच्यामध्येच हे तार टाकून त्याला जरासं टोकाला एकदम ठेचून बारीक केलेलं आहे. असं काही कामाचं नसते. मी घरून आणलेलं होतं सोबतच पेचकस. बरं झालं सोबत आणलं होतं म्हणून. हे पहा चालू झाली मोटर. असं जोडावं लागते. लक्ष देऊन पहा तुम्ही, व्यवस्थित सांगतो तुम्हाला स्टेप बाय स्टेप. हे आहे निळ्याला निळा, लाल इथं आहे आणि हे पिवळं आहे. तर हे लालला लाल लावला होता हे केबल, तर लाईनवरून जे कनेक्शन आहे ते उलटं सुलटं झालं, तर त्याच्यामुळे हे केबल चेंज केले. हे पिवळा टाकलेला आहे लालच्या जागी आणि पिवळ्याच्या जागी लाल टाकलेला आहे. हे वरचं मेन लाईनीचं कनेक्शन झालं लक्षात. आणि आता नंतर मग हे सप्लाय असते अर्थिंगचं स्टार्टरला द्यायचं. ते रिलेच्या खालून काम करते ते अर्थिंगचं सप्लाय. त्या जागेवर हे इथून इथपर्यंत एक केबल असते, हे केबल काढून टाकलेलं आहे आणि त्या जागेवर हे हिरवा कलर टाकलेला आहे या साईडला. आणि या इकडं एक पांढरा आहे. त्या हे केबल जे होता दोन्ही आट्याच केलेला, त्या जागेवर हे इकडं हे टाकलेलं आहे हिरवा, इथं पांढरा टाकलेला आहे. आणि या साईडलाच याला लागूनच बाजूला हे भुरा टाकलेला आहे. तर सोप्या पद्धतीमध्ये ऑटो शूज जोडता येते कोणाला पण. तर हा व्हिडिओ पहा आणि ऑटो शूज तुम्ही सहजरित्या जोडून घेऊ शकता परफेक्ट. तर हे असं प्रत्येक ऑटो शूजचं थोडंसं सिग्नल चेंज असते. काहीला इथं 4 असतात, इथं 1 2 3 4 असे असतात. हिरवा, लाल, पिवळा असे 3-4 सिग्नल असतात, ते अलग अलग असतात. तर याचा फक्त एकच आहे हिरवा सिग्नल. हे परफेक्ट लाईन आली की इथं हे सिग्नल देते आणि याला वरती चालू करून ठेवलं की आता हे पहा आता लाईन गेली की मोटर बंद तर होते, मात्र ऑटो शूज काम करीत नाही. वरच्या साईडला हे ऑटोचं बटन आहे,
तर ॲटोवर आता आपण लावून दिलेलं आहे, मोटर उचलली. तर आता लाईन जाऊन जरी आली तरी मोटर चालू होते. इथं हरभऱ्याला तुषारचं पाणी चालू आहे. इथं पण एक बोरवेल आहे. तर हे पडीत मेर आहे, गाईसाठी बैलासाठी चारण्यासाठी या ओढ्याच्या आधारानं पडीत राहिलेलं रान आहे. ओढ्याला पाणी आता खणलेलं आहे. पहा, या बोरचं पाणी याच्यामध्ये लिकीजचं आलंय, त्याच्यामुळं पाणी आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.